उशीर पण झालाय, भूका पण लागल्या असतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून खरं म्हणजे मी माझं मत आपल्यासमोर ठेवणार आहे. बाकी आता तुम्ही जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे रिपीट करून तुम्ही खूप वाचले त्याच्या बाबतीत, त्याच्यावरती मी जास्त काय बोलणार नाही. या मुद्द्यांवर मुख्य मुद्दा काय आहे, शासन काय करतंय, आपण काय करतोय, याच्यावरती मला वाटतं आपण बोलणं जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या की जेव्हा बोगस प्रमाणपत्र देऊन नोकऱ्या ज्यावेळेस बळकावल्या जातात तेव्हा शासन काय झोपलेलं होतं का, हा मुद्दा खऱ्या अर्थानं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. 12,500 पद ही कोर्टाने सांगितलेली जागा आहे. 12,500 त्याच्यापेक्षा अधिकची ती पदं असू शकतात असा अनेक अभ्यासकांचा आणि अनेक अभ्यासकांचं हे मत आहे. ही 12,500 पद ही गव्हर्नमेंटनं न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं की ही 12,500 पद जी काय आहे ती पद बोगस आदिवासींनी ती बळकावलेली पद आहेत. आणि त्याच्यानंतर मग न्यायालय सांगते की ही जर बोगस पद असतील, बोगस प्रमाणपत्र जर त्यांनी सादर केलेले असतील तर ते तुम्ही पहिल्यांदा रद्द करा आणि रद्द केल्याच्या नंतर ती पद तात्काळ भरा असं सुप्रीम कोर्टाला सांगावं लागतंय. यस, आपण ह्या मुद्द्यावरती विचार केला पाहिजे की ही सगळी प्रक्रिया होत असताना शासन काय करत होतं. आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचंय, निवडणुकी आल्या, आदिवासी दिन आला की छातीचा ऊर बडू भाषण करणारे आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे जे राखीव मतदारसंघ आहेत त्याचबरोबर आदिवासींची मतं घेणारे इतरही जे काही आमदार खासदार आहेत ते जातात पुढं. हा प्रश्न तुम्हाला पडतो ना कधी, पडतो ना कधी प्रश्न हा? आदिवासी दिनामध्ये तुम्ही त्यांची भाषणं ऐकलेली असतील, ऐकली की नाही भाषणं? भूक लागली म्हणून ऐकू नाही आला असं काही होत नसते. ऐकली ना भाषणं तुम्ही? ऑलमोस्ट म्हणजे 100% पकडा नाही तर 1000% पकडा. प्रत्येक आमदारानं, प्रत्येक खासदारानं आणि प्रत्येक पुढाऱ्यानं आदिवासींची विशेष पदवृत्ती झाली पाहिजे याच्यावरती बोललं की नाही? बोललं. मंत्रिमंडळामध्ये अगोदरचं सरकार असू देत किंवा आताचं सरकार असू द्या, खास करून आताचं जे काही सरकार आहे आदिवासी मंत्री नाही आहेत का? आता आदिवासी जातीचे पण मंत्री आहेत आणि आदिवासींच्या मतदानावरती गेलेले देखील मंत्री आहेत की नाही? कोण बोलते का याच्यावरती? ते का बोलत नाही ते लक्षात घ्या. ते याच्यासाठी बोलत नाही, जेव्हा सरकार बदलेल आणि आता असणारे जे काही मंत्री आहेत, आता असणारे जे काही सत्ताधारी आमदार आहेत ते जेव्हा विरोधी पार्टी मध्ये जातील, विरोधी पक्षामध्ये त्यांचं जेव्हा रूपांतर होईल तेव्हा मात्र ते जास्त जोरात बोलतील. आता म्हणतील हो करायला पाहिजे मुलांनो, आपला महत्वाचा मुद्दा आहे, गुपचूप बोलतील पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बोलणार नाहीत, प्रेस समोर येऊन बोलणार नाहीत, लोकांसमोर येऊन बोलणार नाहीत. मित्रांनो, हे जे काही असे बामटे आमदार मंत्री संत्री जे आहेत ना ते जेव्हा बोलत नाहीयेत तेव्हा आपण बोललं पाहिजे आणि त्यांना बोलते करायला पाहिजे. हा संदेश आपण महाराष्ट्राला दिला पाहिजे. मित्रांनो, हे जे काही सरकार आहे हे सरकार नुसतं आदिवासींवरती अन्याय अत्याचार करत नाही. तुम्ही दलित समाजाचा प्रश्न काढा, अल्पसंख्याकांचा प्रश्न काढा, ओबीसी किंवा इतर जे काही सगळे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची जर आपण गोळाबेरीज केली तर शासनाचं एक धोरण आहे, जातीमध्ये धर्मामध्ये लोकांना भांडे ठेवायचं. बघा ना, आता पेसाचा मुद्दा आला की नाही? इलेक्शनच्या आधी पेसाचा मुद्दा आला, विशेष पदवृत्तीचा मुद्दा आला, धनगरांमध्ये आणि आदिवासींमध्ये वाद लावला आणि तुमचं इलेक्शन झालं. कुठं गेला तो वाद? ऐकण्या वस्तुस्थिती
जे काही धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये पेटवायचं आणि खरे जे प्रश्न, खरा प्रश्न काय आहे? खरा प्रश्न विशेष पदवरती आहे की नाही? खरा प्रश्न तेच नोकऱ्या मिळणार आहेत. आता लक्षात घ्या, मला बऱ्याचशा जणांना त्याच्यावरती माहिती आहे. यांनी गोष्टी काय केलेले, विशेष पदवरती पेसा भरतीचा निर्णय त्यांनी केला, मानधन तत्वावरती त्यांनी केलं आणि त्या GR मध्ये त्यांनी आज काय दाखलेले आहे, उद्या लक्षात घ्या, हे टाईप करून घ्या वाटलं तर मोबाईल मध्ये, रेकॉर्ड होते त्याच्यामुळे काय हरकत नाही. हे उद्या काय करणार आहे, पेसा भरतीचा निर्णय आपल्या विरोधात आला म्हणून 12,500 पदांपैकी 8,000 पद इकडं वर्ग केली जातील की नाही पेसा भरतीकडं. म्हणजे पेसाची पद्धती 8,500 पण जाणार आणि 12,500 पण जाणार. ऑलरेडी त्याच्यात आता त्यांनी 1300 वगैरे पद हे केलेले आहेत. आता तो आकडा 6,500च्या वरती गेला, 6,700 काहीतरी 80च्या आसपास. कुठं भरली पद? स्वप्नात तर काही भरली नाहीत ना. आदिवासी विकास मंत्री आणि देवेंद्र साहेबांनी काय सांगता येत नाही त्यांचं. देवेंद्र म्हणजे इंद्र लोकातले ते आहेत, कदाचित देवेंद्र इंद्र लोकात जाऊन ती पद जर भरली असते तिकडच्या मयत आदिवासींची तर काही सांगता येत नाही आपल्याला, ते जरा चौकशी करावं लागेल. परंतु अशा पद्धतीनं सातत्यानं आदिवासी पुढारी असतील, आदिवासी नेते मंडळ असतील किंवा हे सरकार असेल, हे जे काय भामटेगिरी करतंय त्यांच्या भामटेगिरीला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला मुद्देसूदपणे, अभ्यासूपणे आणि एकदम निर्धारानं हा मुद्दा पुढे घेऊन जावा लागेल आपल्याला. एक लक्षात घ्या, या राज्य शासनाला आपण इथलं पुण्यातलं आंदोलन हे फक्त पुण्यातलं आंदोलन नाहीये, तर राज्य शासनाला हा इशारा आहे की मुंबईच्या वेशीवरती आता तुम्हाला गस्त घालावी लागणार आहे. मुंबईच्या वेशीवरती इथल्या राज्य सरकारला आणि राज्याच्या सगळ्या पोलीस यंत्रणेपासून सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला गस्त घालावी लागणार आहे. कोणत्या दिवशी, कोणत्या मार्गानं महाराष्ट्रातून या विशेष पदभरतीसाठी लाखो विद्यार्थी मंत्रालयाच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आपण या पुण्याच्या आंदोलनामधून यांना देऊन दिलो. मला महाराष्ट्रभरामध्ये हिंगोली असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जी काय आंदोलनं सुरू आहेत, जी काय आंदोलनं झालेली आहेत, त्या सर्व बांधवांचं, त्या सर्व लढाऊ योद्ध्यांचं मला कौतुक करायचंय. आपण सगळे सोबत आहोत. आपण सगळे हा मुद्दा जो काय आहे, मागच्याच महिन्यामध्ये SFIच्या राज्य समितीचा बैठक झाली. 2 तास SFIच्या राज्य समितीमध्ये या सर्व प्रश्नांवरती चर्चा झाली. येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पिंजून काढणार आहोत. आपल्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून शिक्षणासाठी येणार आहेत. आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचे इथं समोर बसलेले सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आहेत. आताच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला संदेश द्यायचे. आम्ही इथं समोर बसलेले सुद्धा सर्व नेते मंडळ असो किंवा राज्यभरातले सगळे SFIचे नेते मंडळ असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, आदिवासी विशेष पदभरतीसाठी इथूनही मागे आपण तुम्ही पाहिलं असेल, SFIचे सगळे पुढारी, SFIची सगळे राज्य कमिटी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. आणि विशेष पदभरतीसाठी देखील आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू आणि सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, युवकांना, आदिवासी तर असतीलच पण आदिवासींच्या बरोबरच इतरही सर्व समाज घटकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण मोठ्या संख्येनं या मुद्द्याला घेऊन लढलं पाहिजे. या मुद्द्या विरोधामध्ये जे काही राज्य पातळीवरचं आंदोलन होईल त्या राज्य पातळीवरच्या आंदोलनामध्ये आपण सर्व सहभागी व्हा. आणि जोपर्यंत आदिवासींची विशेष पदभरती ही जी काही 12,500 पद आहेत ही भरली जात नाही तोपर्यंत हे जे काही आंदोलन आहे, उलगुलान हे फक्त एक आंदोलन नाहीये. उलगुलानचा अर्थ काय आहे? उलगुलानचा अर्थ आहे उठाव, उलगुलानचा अर्थ आहे क्रांती. म्हणून जेव्हा आम्ही उलगुलान म्हणतो तेव्हा एक आंदोलन केलं आणि मुद्दा संपला हा त्याचा अर्थ होत नाही.
म्हणून आपल्या या आजच्या आंदोलनाचं टायटल आंदोलनाचं मुख्य टायटल काय आहे? मुलगुलान मोर्चा. मुलगुलान मोर्चा आपण का म्हटलेला आहे? तर या विशेष पदभरतीसाठी आपण आज या पुण्यातून उलगुलान डिक्लेअर करत आहोत. आणि उलगुलान म्हणजे जोपर्यंत हा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत हा लढा कितीही व्यापक हो. लक्षात घ्या, कोणत्याही स्वरूपाचं आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल. मित्रांनो, अभ्यास करणारे आहे ते सोडून द्या, परंतु केसेस जरी झाले तरी आमच्यासारखे जे काही कार्यकर्ते आहेत ते केसेस देखील घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. हे या पोलीस काय घाबरत नाही आम्ही. आपल्याला माहिती आहे डीबीटीचा मुद्दा आला, गेटवरती आढळलं नाशिक, त्या गेटवरती गेट तोडून आतमध्ये गेलो. कदाचित जुने जे काही पोरं आहेत त्याच्यामुळे काही चेहऱ्यावरती वजनावरती आणि जायची गरज नाही तब्येतीवरती. आमच्या भल्यांना पाणी पाजणारी एसएफआय संघटना आहे आणि विशेष पदभरतीसाठी शेवटपर्यंत आपण लढा देऊ, लढू आणि जिंकू हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.